विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। त्या अंतर्गत साई कन्सल्टन्सी याच्या माध्यमातून बचत गट असेल, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी असेल किंवा विविध क्षेत्रासाठी जे कर्ज प्रकरण असेल, आर्थिक उभारी देण्याचं काम असेल, या सर्व बाबीसाठी या भागातील नंदुरबार भागातील सर्व लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याकरिता त्या छत्रपती कामगार संघटनेच्या माध्यमातून या ऑफिसचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय या ठिकाणी नळदुर्ग या ठिकाणी या साई कन्सल्टन्सी या ऑफिसचं उद्घाटनाच्या निमित्तानं PMEGP CMEGP जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आपण लोन प्रोव्हाइड करतो। लोन प्रोव्हाइड म्हणजे आपण पूर्ण फाईल तयार करून जे होतकरू, सुशिक्षित बेरोजगार, लहान उद्योजक, मोठे उद्योजक, सुशिक्षित। नमस्कार, मी ताराबाई मच्छिंद्र आयवाळे, अंगणवाडी मदतनीस आहे। तरी मी ह्या लोन कन्सल्टन्सीमध्ये काम करते। याच्यामध्ये येऊन मला खूप छान वाटलं। महिलांना आर्थिक शास्त्रीक लोन मिळवून देण्याचं काम करत आहे। तरी महिला आज 1,000पासून 50,000पर्यंत करत होते। आता याच्या पुढे 50,000पासून 5 लाखापर्यंत लोन मिळवून द्यायचं ह्याच्यामध्ये मी हे करत आहे। तरी तर ह्या साई कन्सल्टन्सीच्या माध्यमातून आम्ही सर्वसामान्य कामगार म्हणा किंवा सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगार लोक यांना सुद्धा छोटा मोठा उद्योग व्यवसाय करता यावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। आता याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे आता पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना आहे। त्या योजनेमागचा उद्देश काय, तर एखाद्यानं जरी ह्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं तर एक उद्योग निर्मिती केलं तर 10 लोकांना तिथे काम मिळणार आहे। अशा गोष्टी पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेमध्ये आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमध्ये घडतात। त्यासाठी हे रोजगार निर्मिती झाली पाहिजे, जास्तीत जास्त लोकांना उद्योग हाताला मिळाला पाहिजे आणि जे आज काम करतात ते उद्या उद्योगपती झाला पाहिजे, हे एक स्वप्न आम्ही त्यांना दाखवतोय। आणि ह्या स्वप्नाला आपलं महाराष्ट्र शासन म्हणा किंवा केंद्र शासन म्हणा ह्या दोघांचाही आता पुरेपूर फायदा मिळतोय। आणि त्या गोष्टीला पाठपुरावा केलं की बँकेमध्ये सुद्धा यश मिळतंय। आता बऱ्याच लोकांची एक निगेटिव्हिटी अशी आहे की बँकेत गेले की साहेब ते देत नाहीत, आम्हाला मिळेल तुम्हाला, पण कसं आहे त्या बँकेच्या नियमानं तुम्हाला तिथं जायला पाहिजे, गेलं पाहिजे। बँकेमध्ये काय लागतं काय नाही ह्या गोष्टीचा आपण पाठपुरावा दिलं की आपण त्या गोष्टी समजा तुम्हाला 10 लाख पाहिजे ते 5 लाख देतील, पण मिळणार एवढं 100% आहे। फक्त तुम्ही तुमचं जे बँक अधिकारी असतील, जे प्रशिक्षण अधिकारी असतील त्यांच्या म्हणण्यानुसार आपण जर कामं केलो तर कुठलीही अडचण येत नाही त्या गोष्टी, ठीक आहे। त्याच्यानंतर यापुढं आता महत्त्वाचा विषय होता आमचा छत्रपती कामगार संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख या नात्यानं मी महाराष्ट्र शासनाच्या आत्ताच्या आलेल्या निर्णयाचा अगदी मनापासून स्वागत करतो। कारण की आजपर्यंत फुलाची पाकळी काही ना काही घेत होते, पण आता निःशुल्क अशी कामगार नोंदणी केल्यामुळं आता सर्वसामान्य कामगारांना नोंदणी करायची अडचण कमी झाली आहे। फक्त आणखी एक विनंती आहे शासनाला की त्यांनी ग्रामसेवक किंवा BDO साहेब यांना सुद्धा हे नोंदणीसाठी जे अधिकारी म्हणून त्यांची दिलेली आहे त्यांना सर्वसामान्य कामगार वर्ग जर त्यांच्याकडं 90 दिवसाच्या प्रमाणपत्रासाठी जर आले तर त्यांना सहकार्य करावं, ही एक आमची संघटनेच्या वतीनं हात जोडून नम्र विनंती आहे। कारण कसं आहे, नोंदणी करायचं म्हणलं नुसतं गुत्तेदार कोणी नोंदणी होत नाही, लगेच त्यांना मॅसेज येते, त्रुटीमध्ये पडते। ह्यामुळं आता इथून पुढं जे ग्रामसेवक असतील त्या ग्रामसेवकाला सरळ एखादी नोटीस म्हणा किंवा एखादं परिपत्रक म्हणा, जसं 2015मध्ये काढलेलं आहे त्याच पद्धतीचं 2023मध्ये काढून त्यांना सांगावं की बाबा नोंदणी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती असेल तर त्यांनी 90 दिवसाच्या प्रमाणात सही शिक्का द्यावा तिथून पुढं। तर ह्या तुम्ही निःशुल्क नोंदणीचा काहीतरी फायदा होईल, अन्यथा अजून मग मागची परिस्थिती जशाल तशी होऊन बसेल। पहिले कसं 3 वर्षाचं 5 वर्षाची नोंदणी रिन्युअल असायचं, आता दर वर्षाला करायचं, म्हणजे वर्षाला आपल्याला तिथं जावं लागणार आहे, त्याच माणसाकडे जावं लागणार आहे। त्यासाठी ग्रामसेवक किंवा ठराविक माणूस असा नियुक्त करून द्यावा जेणेकरून कामगाराची कसल्याही प्रकारची परेशानी होणार नाही। कारण कामगार 200-300 रुपये बुडवून उस्मानाबाद, लातूर सारख्या ठिकाणी येऊन सगळ्या गोष्टी करायला सक्षम नाही। मग ही जी योजना तुम्ही आता आणलात त्याला परिपूर्ण राबवायचं असेल तर
ग्रामीण भागाला ग्रामसेवक आणि शहरी भागाला शिवसाहेब असे जे ठरलेले व्यक्ती आहेत त्यांना नोंदणी अधिकार म्हणून शासनाने जे नियुक्ती दिलेली आहे ते कामगारापर्यंत त्यांना सहकार्य करावं ही आमची मला सांगा, आपलं ज्यावेळेस आपण संघटना काढलात ह्याच्या मागटला उद्दिष्ट काय? आता बघा, राजकीय पक्ष असतो, राजकीय त्यांचे उद्दिष्ट असतात, हां, सामाजिक पक्ष असतो, सामाजिक उद्दिष्ट असतात. आता आमचं कसं आहे, कामगाराशी संबंधित संघटना आहे. आम्हाला आमच्या कामगाराचं हित सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता कामगाराला समजा जी गोष्ट अडचणीची आहे ती आम्ही त्यासाठी धरणे आंदोलन करतो, मोर्चे काढतो, उपोषणाला बसतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.